राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे। दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आणि निवडणूक जाहीर होताच सर्वांचे लक्ष राहुरीकडे वळले। सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी महायुतीतील नेत्यांची इच्छा होती, मात्र महाविकास आघाडीत उमेदवारीवरून रंगलेल्या राजकीय घडामोडीनंतर ही शक्यता पूर्णपणे फोल ठरली। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अक्षय कर्डिले यांच्या विरोधात गोविंद मोकाटेंना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे आता ही निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झालं आहे। दरम्यान महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना आपली संपत्ती जाहीर केली असून त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे। चला तर मग जाणून घेऊयात अक्षय कर्डिले यांच्या एकूण संपत्तीचा तपशील। अक्षय कर्डिले हे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र आहेत। राजकारणात येण्यापूर्वी कर्डिले कुटुंबाची ओळख शेती करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबाची होती। आजही त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत शेती, दुग्ध व्यवसाय, हॉटेल व्यवसाय आणि वाईन व्यवसाय हे आहेत। घोषित केलेल्या माहितीनुसार अक्षय कर्डिले यांच्याजवळ सुमारे 18,26,000 रुपयांची रोख रक्कम आहे, तर त्यांच्या बँक खात्यांमध्ये 2,57,00,000 रुपये जमा आहेत। त्यांची पत्नी प्रियंका कर्डिले यांच्याजवळ सुमारे 6,12,000 रुपये रोख असून त्यांच्या खात्यात जवळपास 1,68,00,000 रुपये आहेत। स्थावर मालमत्तेच्या बाबतीत अक्षय कर्डिले यांच्या नावावर सुमारे 5,53,00,000 रुपयांची मालमत्ता आहे, ज्याची सध्याची बाजार किंमत अंदाजे 7,80,00,000 रुपयांपर्यंत जाते। वाहनांमध्ये 2 पेट्रोल पंप, फोर्ड एंडेवर, टोयोटा फॉर्च्युनर, बुलेट ट्रॅक्टर आणि 1 मोटरसायकल यांचा समावेश आहे। तसेच त्यांच्या पत्नी यांच्या नावावर अंजना वाईन शॉप हे दुकान देखील आहे। मात्र या संपत्ती सोबतच कर्जाचाही मोठा आकडा समोर आला आहे। मर्चंट्स बँकेचे सुमारे 3,15,44,000 रुपये, हिंगणगाव सोसायटीचे जवळपास 7,99,000 रुपये आणि स्टेट बँकेचे 14,93,000 रुपये असे एकूण कर्ज आहे। विशेष म्हणजे कर्डिले कुटुंब अजूनही अविभक्त असल्याने संपूर्ण कुटुंबाची एकत्रित स्थावर आणि जंगम मालमत्ता अंदाजे 16,35,00,000 रुपयांच्या घरात जाते। आता या सर्व पार्श्वभूमीवर राहुरीतील ही निवडणूक केवळ राजकीयच नव्हे तर आर्थिक चर्चेचाही विषय ठरत आहे। या संपत्तीबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।